श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि ते पण खूप दिवसानंतर, कारण की व्हिडिओ बनवायला का टाईम नाही भेटला हे तुम्हाला मी पुढे सांगेलच। त्या अगोदर हे आमच्या इथे एक झाड आहे, शोपीसचंच आहे, पण त्याला आता छान अशी फुलं आले आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। झाड कशाचं आहे त्याचं नाव वगैरे काही माहिती नाही आहे, पण छान वाटत होतं फुलं आले तर। आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ मेन असा आहे की 4 वाजेचे जे आपले काम असतात, 4 ते 6:30 पर्यंत जे कामं असतात ते आवरून सेवा मी म्हणजे सगळं आवरून मी सेवा कशी करते याचाच आज तुम्हाला व्लॉग दाखवणार होते। कारण की तुम्ही मला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले की ताई तुम्ही संध्याकाळची सेवा कशी करता, तुम्हाला टाईम कसा भेटतो। तर मी काय करत असते, 4 वाजताच म्हणजे 4 वाजले की आपले जे घरातले बेसिक कामं असतात, जसे की काही जेवणाची भांडी पडलेली, चहा पाणी होतं त्याची भांडी, कोणी पाहुणे वगैरे आले तर त्याची पण भांडी असतात, काही चहा पाणी त्यांना केलं तर त्याची भांडे असतात, तर ते सगळं मी 4 वाजताच घासून घेत असतेच। कारण की कसं होतं ना की संध्याकाळी सेवा करणं गरजेचे असतात आणि माझं नित्य सेवा जी आहे मी ती संध्याकाळीच करते। कारण की नित्य सेवेला मला दिवसभर टाईम नसतो आणि जे स्वामी चरित्र 108 पारायण चालू आहे माझे, ते मी सकाळी करत असते। कारण की एकदा की पारायण झालं आणि कसं 21 अध्याय वाचावं लागतं, टाईम भरपूर लागतो, मग सकाळी मला वेळ भेटतो थोडासा, तर 1 तासात होऊन जातं, 40 मिनटं लागतात त्याला। म्हणजे मला तरी 40 मिनटं लागतात, तर ते 40 मिनटामध्ये माझं होऊन जातं। तर त्यासाठी मी काय करत असते, मग ते बेसिक सेवा सकाळी करते आणि संध्याकाळी माझी नित्यसेवा, आरती, काही मंत्र असतात, कालभैरवाष्टक, रामरक्षा, हे अशा बेसिक ज्या 11 माळी राहिलेल्या असतात, नित्यसेवेचे 3 अध्याय हे आणि दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय, हे असं मी नित्यसेवा करत असते। तर ती मी संध्याकाळीच करते, कारण की मला संध्याकाळीच वेळ असतो आणि नित्यसेवा दिवसभरात कधीही केली तरीही चालत असते। तर म्हटलं आता इथे सगळं आवरून घेतलं, जे काही भांडी बाकी होते ती आवरून घेते। कारण की घरामध्ये जर काम बाकी असले आणि सेवेला बसलं तर माझं तरी मन लागत नाही। जेव्हा माझं घर सगळं आवरलेलं असलं आणि मी सेवेला बसले तेव्हा माझं कुठं शांतपणे सेवा करायला मन लागतं। कारण की कसं होतं ना की कामात लक्ष राहतं आपलं आणि तिकडे सेवेकडे की उशीर होतोय काय, परत सेवा आवरून आरती करून संध्याकाळचा जो काही स्वयंपाक असतो तोही करायचा असतो। कारण की प्रपंचासोबत परमार्थ करणं आहे आणि आपण घरच्यांना उपवाशी ठेवून तरी सेवा करणं मला तरी नाही पटत। कारण की एकीकडे देवदेव करायचं आणि दुसरीकडे घरच्या माणसांना जेवणासाठी तरसायचं, हे मला तरी नाही पटत। त्यामुळे मी काय करत असते की 6:30 पर्यंत 5 ते 6:30 पर्यंत माझी सेवा मी आवरण्याचा प्रयत्न करत असते। कधी कधी लवकरही सेवेला लागून जाते, जर आवरलं, झाडझूड वगैरे, कपड्यांना घड्या घालणं हे जर आवरलं तरी चालेल। मला कोणी काहीही म्हटलं तरी माझी सेवा, म्हणजे आता माझं दुखलं, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की माझी तब्येत बरी नव्हती, तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सेवा करणं थोडं थांबवा, आता कशाला, थोडं तब्येतीची काळजी घ्या। पण मला काही झालं तरी माझी स्वामी सेवा थांबणार नाही आहे। कारण की मला सेवा केल्याशिवाय, कारण की स्वामीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे। स्वामीनंतर जर मी कोणाला देव मानत असेल तर ते माझे मिस्टर आणि माझे मम्मी पप्पा, कारण की स्वामीनंतर ह्याच लोकांनी मला साथ दिलेली आहे, त्यामुळे सेवा तर सुटणार नाही। असो, श्री स्वामी।